सात्संगतची प्रेमाने बोलूया. धन निरंकारची सात्संगतची आपण पाहतोय की आपली जी मुले आहेत ती आजकाल आपण पाहतोय की आनंदी राहत नाहीत. आणि जर आनंदी राहायचे असतील तर त्यासाठी त्यांना मोबाईल किंवा टी व्ही याच्याशिवाय जमत नाही, अशी परिस्थिती निर्माण होते. तर आजकालची ही जी मुले आहेत ती आनंदी का राहत नाहीत, त्याची काय कारणे आहेत का ते आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहूयात. बघा, सर्वप्रथम पहिलं जे कारण आहे की मुले आनंदी का राहत नाहीत, तर सतत मोबाईल आणि टी व्ही गेम्स यामुळे काय होतं, सतत मुले जर मोबाईल टी व्ही किंवा गेम्स पाहत असतील तर मुलांना डोपामिनचा तात्पुरता आनंद मिळतो. म्हणजे काय होतं, जेव्हा टी व्ही पाहतात मुले, मोबाईल पाहतात, त्यावेळी त्यांच्या मेंदूमध्ये जे डोपामिन नावाचं जे हार्मोन्स आहे तो हार्मोन्स तयार होत असतो. त्याच्यामुळे त्यांना आनंद मिळत असतो, पण तो आनंद तात्पुरता असतो. आणि यामुळे काय होतं, तर मुलांची एकाग्रता कमी होते, चिडचिड वाढते. लहान गोष्टींमुळे काय होतं, लहान गोष्टींमध्ये त्यांना काय दिसतं, तर चिडचिड दिसते. अगदी छोट्या छोट्या गोष्टींमध्ये सुद्धा त्यांची चिडचिड वाढलेली आपल्याला दिसून येतं. मोबाईलमुळे काय होतं, नैसर्गिक त्यांचं खेळ, हसू, क्रिएटिव्हिटी कमी होते. आणि मुलं जास्तीत जास्त आत्ताच्या आपण काळामध्ये पाहतोय की मुले जास्त मोबाईल पाहतात, टी व्ही पाहतात. त्याच्यामुळे काय झालेलं आहे, तर त्यांचं नैसर्गिक जे खेळ, जे पहिली मुले खेळायची ते आता ते खेळू शकत नाहीत, हसूही शकत नाही. आणि पहिल्या मुलांच्यामध्ये काय असायचं, तर क्रिएटिव्हिटी असायची, ते क्रिएटिव्ह माइंड असायचं. त्यांना नवीन काय तयार करता येईल, नवीन काय करता येईल याच्यावरती त्यांची बुद्धी काम करायची. परंतु आजकालची जी मुले आहेत ती मोबाईल आणि टी व्हीमध्ये इतकी गुंग असतात की क्रिएटिव्हिटी काय आहे हेच ते विसरून गेलेले आहेत. दुसरी गोष्ट म्हणजे मुलं आनंदित राहत नाहीत. त्याचं एक कारण असू शकतं की आपण जर आपल्या मुलांची तुलना जर इतर मुलांशी करत असाल, त्यामुळे सुद्धा मुले डिप्रेसमध्ये जातात. पालक नकळत बोलतात, तो बघ किती छान करतो, तू का नाही, तुझं बघ, तुझ्या बहिणीचं बघ किती चांगलं आहे, तू कसा वागतोस, ती कशी वागते. ही जी आपण तुलना करतो ना, त्यामुळे काय होतं, मुलांचा आत्मविश्वास कमी होतो. या पद्धतीनं आपण कधी मुलांना सांगायचं नाही की तो बघ कसा आहे, तू कसा आहे. आपल्या सांगण्याची पद्धत कशी पाहिजे की तू सुद्धा खूप छान आहेस, परंतु तुझ्यामध्ये हे जर अजून वाढलं तर अजून तू खूप छान होशील. अशा पद्धतीने मुलांना समजावून सांगायचं, ना की मुलांच्यामध्ये आत्मविश्वास त्यांचा कमी होईल अशा पद्धतीने आपण बोलायचं नाही. मुलं शांत राहतात पण आतून मात्र दुखावलेले असतात. आपण ज्यावेळेस असं दरडावून मुलांना शांत बसा असं म्हणतो आणि वेगवेगळ्या पद्धतीने आपण टोचून टोचून त्यांना बोलतो, आपल्याला असं वाटतं की त्याच्यामुळे तरी ते अजून चांगलं काहीतरी करतील, पण तसं होत नाही. उलट त्यांचा आत्मविश्वास खालावला जातो, ते शांत बसतात, परंतु ते मनामधून फार दुखावलेली असतात. त्यामुळे ती मुले आनंदी राहत नाही, त्यांच्या चेहऱ्यावरती हसू नसतं, ती आतून दबलेली असतात. पालक जे असतात ना, म्हणजे मुलांचे आईवडील जे असतात ते काय करतात, मुलांना प्रेम देण्यापेक्षा अचिव्हमेंट अपेक्षित त्यांना जास्त असते. मुलांना प्रेम देण्यापेक्षा अचिव्हमेंट म्हणजे मुलांनी काहीतरी करून दाखवावं याच्याकडे त्यांचा जास्त भर असतो. शाळा असतील, ट्युशन असेल, होमवर्क असेल, मुलांचा एक्झाम असेल, सगळीकडे परफॉर्म करणं ही भावना त्यांच्यावरती लादली जाते. म्हणजे सगळीकडे मुले आली पाहिजेत, 4 चौघामध्ये आमचं नाव राहिलं पाहिजे, मुलांनी नाव ठेवलं पाहिजे. त्याच्यावरती आपण वेगवेगळ्या प्रकारे दबाव टाकण्याचा प्रयत्न करतो. त्याच्यामुळे मुले ही आनंदी राहत नाहीत. मुलांना फक्त 3 गोष्टी हव्या असतात. मुलांना प्रेम हवं असतं, त्यांना सुरक्षा हवी असते आणि त्यांना समजून घेणं. ह्या 3 गोष्टी मुलांना हव्या असतात आणि त्या जर कमी पडल्या तर मुलं ही आनंदी राहत नाहीत. ते सतत निराशावादी जीवन जगतात, त्यांच्यामध्ये नैराश्य असतं आणि आतून ती भावना वाढत जात असते. त्यामुळे आपल्याला ही काळजी घेणं गरजेचं आहे. मुलांना प्रेम द्यायचं, मुलांना सुरक्षित वाटलं पाहिजे असं वागायचं आणि त्यांना समजून घ्यायचं. प्रत्येक गोष्ट आपण समजून घेतली पाहिजे. त्याच्यानंतर चौथी जी गोष्ट आहे बघा, त्या निसर्गाशी त्यांचा तुटलेला जो संपर्क आहे, त्यामुळे काय होतं, मुले आनंदी राहत नाहीत. पूर्वीच्या काळी काय व्हायचं, मुलं जास्तीत जास्त निसर्गाच्या सानिध्यामध्ये खेळायची, परंतु आत्ताची जी मुले आहेत ती काय करतात, पूर्वीची मुलं बाहेर धावायची, झोपाळे खेळायची, मातीमध्ये खेळायची, पावसामध्ये खेळायची.
त्यांचे वेगवेगळ्या प्रकारचे खेळ असायचे, ते 4 भिंतीच्या बाहेर खेळायचे. परंतु आत्ताची जी मुले आहेत सतत घरामध्ये असतात, 4 भिंतीच्या आतमध्ये असतात आणि सतत टी व्ही समोर असते किंवा मोबाईल समोर असतो. त्यामुळे काय होतं, निसर्ग मुलाची मनशांती वाढवतो आणि तो तुटल्यामुळे भावनिक ताण मुलांच्या मनामध्ये निर्माण होतो. मुलांना त्या निसर्गाच्या सानिध्याची फार गरज आहे. ती जर नसेल तर त्यांना भावनिक ताण येतो, त्यांच्यामध्ये भावनिक ताण वाढतो. पाचवं जे कारण आहे की पालक स्वतः तणावामध्ये असतात. बऱ्याच वेळा काय होतं की आपण पाहतो की कधी कधी आईवडीलच इतके तणावामध्ये असतात ना की त्यांचा तणावाचा परिणाम मुलांच्यावरती कळत नकळत होत असतो. मुलं जे पाहतात तेच शिकतात आणि पालक काय करतात, टेन्शनमध्ये असतात, घाईमध्ये असतात, फोनमध्ये बिझी असतात. यामुळे काय होतं, तेच पॅटर्न त्यांचे सुरू असतात आणि मुलं बोलत नाहीत पण एनर्जी पकडतात. मुलं काही बोलत नाहीत परंतु जी ताणतणावाची एनर्जी आईवडिलांची जी असते तीच मुलं पकडतात. त्यामुळे मुलांच्यावरती परिणाम हा खूप मोठ्या प्रमाणे होतो. त्यामुळे मुलं आनंदी राहत नाही, त्यांचं आनंद हसू दूर होतं. 6वं जे कारण आहे की मुलांना ऐकून घेणारं कोणी नसतं. असं कधी कधी मुलांना वाटतं की मला ऐकून घेणारं कोणीच नाही आहे माझं. मुलं सतत ऐकली जाण्याची वाट पाहत असतात की त्यांना असं वाटतं मी जे बोलतो आहे, माझ्या जे मनात आहे ते कोणीतरी ऐकावं, बोलावं. पण घरात कॉन्व्हर्सेशन कमी असतं, मुलं बोलत नाहीत, फक्त आदेश टाकला जातो, हे कर ते कर, बस शांत राहा, काय बोलू नकोस. मुलांना बोलूनही देत नाहीत. मग अशामुळे काय होतं, मुलांच्या भावना दबावल्या जातात आणि मग मुलांच्या भावना दाबल्या गेल्यामुळे काय होतं, मुलांचा आनंद हिरावतो. त्याच्यानंतर 7वं जे कारण आहे बघा, प्राईज कमी आणि करेक्शन जास्त असतं. मुलांना 10 चांगल्या गोष्टी केल्या तरी आपण एक चूक पकडतो. हा पॅटर्न खूप जागोजागी दिसतो. खूप घरामध्ये असं असतं बघा की मुलं इतकं छान छान करतात, त्याचं कौतुक राहिलं, परंतु मुलांनी जर एखादी चूक केली ना तर तीच चूक त्याच्यापुढे वारंवार सांगितली जाते. आईवडिलांना असं वाटतं की माझा मुलगा परफेक्ट असावा. असं कसं असेल, त्याच्यामध्ये काही ना काहीतरी चुका नक्की असतील. परंतु कधी कधी मुलं इतके चांगले वागतात आणि छोटं कुठं तरी एक चूक झालेली असते तर त्यांना असं वाटतं की तीही चूक त्याने केली नाही पाहिजे, 4 चौघामध्ये त्याचं नाव झालं पाहिजे, तो कशातही कमी पडायला नको. अशी मुलांवरती काय केलं जातं, लादलं जातं. त्यांना जे केलं त्याचं कौतुक केलं जात नाही, परंतु जे करेक्शन करण्यासारखं आहे ते मात्र जास्तीत जास्त वेळा बोललं जातं. त्याच्यामुळे पण मुलांना खूप वाईट वाटतं, ते तणावामध्ये जातात, त्यांचा आनंद कमी होतो आणि त्याचा आत्मविश्वास कमी झाल्यामुळे त्या मुलाला सतत असं वाटतं की मी काहीच बरोबर करत नाही. हा आत्मविश्वास म्हणजे मोठ्यांनी त्यांना लहान मुलांना द्यायला हवा. जर त्यांनी तोच दिला नाही तर ती मुलं काय करतील, खूप दुःखी होतील. मग मुलांना पुन्हा आनंदी कसं करायचं. आपण आत्ताच्या काळामध्ये जे शहरामध्ये राहतात, जे 4 भिंतीच्या आतमध्ये जास्तीत जास्त मुलं असतात, तर ते अशा मुलांना आनंदी ठेवण्यासाठी काय करता येईल आपल्याला, तर मग मुलांना आपण पुन्हा आनंदी कसं करू शकतो, तर 1 दिवसातून 15 मिनिटे फुल अटेन्शन टाईम, मोबाईल बाजूला, घरकाम करायचं नाही, फक्त मुलांशी बोलायचं, खेळायचं, हेच त्यांचा सर्वात मोठा आनंद असेल. दुसरं आपण काय करू शकतो, तर रोज 30 मिनिटे निसर्गामध्ये वेळ घालवायचा, खेळायचं, चालायचं, पार्कमध्ये जायचं, सायकलिंग करायची, मुलांना सायकलिंग करायला द्यायची. निसर्गात गेल्यावर मुलांचं मन आपोआप शांत होतं, त्यांना छान वाटतं. त्याच्यानंतर तिसरं काय करायचं आहे, तर आज तू काय छान केलंस, हा रोजचा प्रश्न. आज तू चांगलं काय केलं ते विचारायचं, काय चांगलं केलं नाही ते नाही विचारायचं. आज चांगलं तू काय केलंस आणि जे काय चांगलं केलं त्याच्याबद्दल त्यांना पहिल्यांदा प्राईज द्यायची. आनंद आणि आत्मविश्वास दोन्ही त्याच्यामुळे वाढतात. जर त्यांची काही चूक झाली असेल तर त्याच्यानंतर त्यांची चूकसुद्धा त्यांना समजून सांगायची, परंतु चूक सांगण्या अगोदर त्यांनी चांगलं काय केलं त्याच्याबद्दल त्याचं कौतुक करायचं. 4थं जे आहे ते मुलाला बोलू द्या, जज न करता. म्हणजे कधी कधी काय होतं, मुलं त्यांचं मन व्यक्त करायचा प्रयत्न आपल्याला करत असतात, परंतु आपण जज करतो की हे असं नाही बोलायचं, हे असं नाही, हे असलं कशाला बोलतो, तसं नाही. त्याला बोलू द्या,